काही वेळेस आपल्याला काही काही गोष्टी माहित नसतात, तर प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळेस माहिती करून घेणं खूप गरजेचं पण असतं. वेलकम बॅक ऑन एमजी 90.8 FM. दिस इज आरजे मनीषा विथ यू. आणि सध्या माझ्यासोबत आहे डॉक्टर आनंद सोनी सर. नमस्ते सर. नमस्कार. येस सर, न्यूरोलॉजिस्ट आहे आणि त्याचसोबत त्यांचा ऑटो इम्युन या आजारामध्ये खूप विशेष इंटरेस्ट सुद्धा आहे आणि 12 वर्षापासून आपल्या शहर म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यरत आहे. सो खूप खूप स्वागत आहे सर तुमचं आमच्या रेडिओमध्ये. फर्स्ट ऑफ ऑल धन्यवाद मॅडम. थँक्यू सो मच. अँड आज आपण ना जीबीएस या आजाराबद्दल खूप काही जाणकारी घेणार आहोत. तर सर, हा आजार म्हणजे नेमकं काय आहे? जीबीएस हा एक गुलियन बार सिंड्रोम असं ह्या आजाराचा लॉंग फॉर्म आहे. गुलियन बार ह्या व्यक्तींच्या नावाखाली हा आजाराचा शोध लावला गेला होता. तर याचे विविध प्रकार असतात. मेन म्हणजे इन्फेक्शन झाल्यानंतर शरीराची प्रतिकारशक्ती निर्माण होते. ती प्रतिकारशक्ती ओळखत नाही की हा जंतू आहे म्हणून आणि त्या आपल्या नसा आहेत म्हणून, आणि जंतूशिवाय त्या नसांना पण थोडं नष्ट करते आणि त्याच्यामुळे हळूहळू पायाची, हाताची आणि ताकद कमी होते आणि गिळायला आणि श्वासाला त्रास होतो. तर थोडक्यात ह्या आजारामध्ये नसांचा आजार आहे. थोडक्यात नसांना डॅमेज होतं, जे की मोस्टली इन्फेक्शन झाल्याच्या नंतर होतं. 90% ऑफ टाइम ते इन्फेक्शनच्या नंतर होतं. काही जणांना ठराविक काही विशेष गोष्टी नंतर सुद्धा ते होऊ शकतं, म्हणजे कधी कधी ऑपरेशनच्या नंतर किंवा काही ठराविक केमिकलच्या नंतर, पण मोस्टली दिस इज आफ्टर इन्फेक्शन. आणि साधारण तो हळूहळू वाढतो. म्हणजे आपल्याला वाटतं की बाबा अशी लक्षणं नव्हते, पण थोडे थोडे लक्षणं हळूहळू वाढत चालतात. नसांचा आजार असल्यामुळे हाताची पायाची ताकद कमी होणे किंवा हातापायाला मुंग्या येणे हे त्याचे प्रमुख लक्षण असतात. ऑल राईट. आणि जीबीएस हा आजार नेमका कशामुळे होतो सर? जसं मी आता बोललो की जीबीएस म्हणजे एक सिंड्रोम आहे. सिंड्रोम म्हणजे याच्यामध्ये विविध आजार येतात. त्याच्यामध्ये 4 ते 5 प्रकार आहे. एक मेन जे कॉमन आहे, ज्याला आम्ही एआयडीपी म्हणतो. एआयडीपी म्हणजे काय की ज्याच्यामध्ये दोन्ही पायांची ताकद सुरुवातीला चालू होते. म्हणजे इट इज नोन ॲज असेंडिंग पॅरालिसिस. असेंडिंग पॅरालिसिस म्हणजे आधी पायामध्ये ताकद कमी होणे, मग हळूहळू असेंड करता करता हातामध्ये ताकद कमी होणे, मग गिळायला त्रास होणे आणि मग श्वासाला त्रास होणे. बऱ्याचदा पेशंट जेव्हा येतो तेव्हा लक्षणं सौम्य असतात आणि फक्त मुंग्या, हाताला आणि पायाला मुंग्या आणि हळूहळू ताकद कमी होणे हे वाढत चालतं. पण ते आल्यानंतर, हॉस्पिटलाइज झाल्यानंतर सुद्धा ते वाढत चालतं आणि वाढत गेल्यामुळे ताकद पूर्ण, म्हणजे जे हातपाय थोडे थोडे काम करत होते ते पण बंद होऊन जातात आणि मग त्याच्यानंतर गिळायचा आणि श्वासाचा त्रास होतो. हा कॉमन प्रकार म्हणजे एआयडीपी. दुसरे जे छोटे छोटे प्रकार आहेत त्याच्यामध्ये काही जणांना बॅलन्स जाणं, काही जणांना गिळायचा त्रास होणं, काही जणांना फक्त शोल्डर्सचा त्रास होणं, म्हणजे ह्याचे व्हेरियंट असतात. तर ह्या व्हेरियंट सहित हा आजार डायग्नोसिस होतो. मी जसं तुम्हाला मागे म्हणलं की इन्फेक्शन झाल्यानंतर इन्फेक्शनला प्रतिकारशक्ती बनते. नॉर्मली कुठल्याही इन्फेक्शन नंतर प्रतिकारशक्ती बनायला पाहिजे, पण खास करून डायरिया, जसं की आता पुण्याचा आउटब्रेक झाला होता त्याच्यामध्ये डायरिया आउटब्रेक होता. तर डायरियामध्ये जो जंतू असतो, जसं त्यावेळेला कॅम्फायलोबॅक्टर हा जंतू होता, त्या जंतूला आपली शरीर प्रतिकारशक्ती बनवते आणि ती प्रतिकारशक्ती काय करते, त्या जंतूचे जे एन्व्हलप प्रोटीन आहे त्यांना नष्ट करते. पण ते एन्व्हलप प्रोटीन मॉलिक्युलर मिमिक्रीमुळे आपल्या नसांना मॅच करतात आणि त्याप्रमाणे त्या जंतूला सोबत नष्ट करता करता ते आपल्या नसांना पण नष्ट करते. आणि त्याच्यामुळे हा टेम्पररी, म्हणजे नष्ट म्हणजे कायमचा नष्ट होता असं नाही, टेम्पररी म्हणजे आपले सगळे फंक्शन बंद होऊन जातात, जे की मॉलिक्युलर मिमिक्रीमुळे झाल्यामुळे एक पसरण पावतात आणि काही वेळानंतर किंवा काही दिवसानंतर परत ते पूर्ववत व्हायला लागतात हळूहळू. ओके. आणि सर, या जीबीएस आजाराचे काय लक्षणे असू शकतात मेनली? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. याच्यामध्ये सगळ्यात आधी जे पेशंट येतात त्याच्यामध्ये मेनली पायाला मुंग्या, तळपायाला, तळ हाताला मुंग्या आणि बसून उठताना त्रास होतो. म्हणजे आपण खाली बसायला लागलो तर उठता येत नाही. मग हे हळूहळू वाढत चालतं आणि झोपून बसता येत नाही. मग हळूहळू हात वरती उचलता येत नाही आणि मग गिळायला त्रास होतो. गिळायला म्हणजे घास अडकायला लागतो आणि मग श्वासोश्वासाला त्रास. हा एक कॉमन क्रम आहे, जसं मी असेंडिंग पॅरालिसिस म्हणलं तसं. दुसरी लक्षणं म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणलं की बॅलन्स जाणं, काही याच्यातला एक प्रकार असतो मिलर फिशर, आम्ही MFS म्हणतो. त्याच्यामध्ये डोळे फिरत नाही आणि बॅलन्सला त्रास होतो. तर हे निम्नलिखित ताकद कमी होणे, अचानक मुंग्या येणे, उठायला बसायला त्रास होणे, अशा प्रकारचे जे लक्षणं नसांच्या आजारांमुळे झालेले आहे ह्याला आपण जीबीएस म्हणतो. आणि ह्या लक्षण जर असे काय असेल तर आपल्याला पुढे तपास करून त्याचं निदान केलं पाहिजे. ओके. आणि मग या जीबीएस आजाराची काय उपचार पद्धती आहे? तर याच्यामध्ये 3 प्रकार असतात.
जसे माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर. माइल्ड म्हणजे काही जणांना सौम्य लक्षण आहे, ते चालू शकताय, ते फिरू शकताय आणि उठू बसू शकताय, फक्त सौम्य लक्षण आहे, आपण डायग्नोसिस केलंय. ह्याच्या आधी मी तुम्हाला दोन गोष्टी म्हणेल की ह्याच्या आधी आपल्याला हा डायग्नोसिस क्लिनिकल आहे, म्हणजे बऱ्याचदा सगळे रिपोर्ट ह्याच्यामध्ये नॉर्मल असू शकतात. आपल्याला वाटतं की यार आपल्याला त्रास एवढा आहे पण रिपोर्ट कसं काय नॉर्मल आहे, पण सुरुवातीच्या कालावधीमध्ये पहिल्या आठवड्याभरामध्ये रिपोर्ट सगळे नॉर्मल येऊ शकतात. आम्ही आधी पोटॅशियम हा आणि क्रिएटिनिन फॉस्फोकायनेस सीपीके हा घटक चेक करतो की मसल्सचा किंवा नर्वचा कशाचा आहे म्हणून, आणि जर ते नॉर्मल असेल तर मग आम्ही कधी कधी पाठीतनं पाणी आणि एक नसाचा रिपोर्ट असतो, त्याला आम्ही नर्व कंडक्शन स्टडी म्हणतो. ह्याच्याद्वारे ओळखतो की बाबा हा जीबीएस आजार आहे. मग सौम्यमध्ये जर वर्गीकरण आहे, पेशंट चालू फिरू शकतो, तर त्याला वेळ द्यावा लागतो, वेळेनुसार तो हळूहळू बरा होऊन जातो, त्याला सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट आपण म्हणतो. ज्याचे मध्यम लक्षण आहे, जो चालू शकत नाही, उठू शकत नाही, बसू शकत नाही, त्याला दोन प्रकारे ट्रीट केले जाते. एक आहे IVIG नावाचे इंजेक्शन होतात, त्याला म्हणतात IV इम्युनोग्लोबुलिन, ते दुसऱ्यांच्या रक्तातनं बनवलेले असतात प्रोटीनचे इंजेक्शन. आणि दुसरं असतं प्लाझ्मा एक्सचेंज, ज्याच्यामध्ये आपण रक्त शुद्धीकरण करतो. तर ऑब्झर्वेशन, IVIG, प्लाझ्मा एक्सचेंज हे तीन याची मेन उपचार पद्धती आहे. आणि सपोर्टिव्ह केअर. सपोर्टिव्ह केअर म्हणजे कसं, आता पेशंट उठू शकत नाही, पेशंट फिरू शकत नाही, तर श्वास घेऊ शकत नाही, तर त्याला व्हेंटिलेटर लागतो. गिळू शकत नाही तर त्याला रायल्स ट्यूब लागते आणि नाकातनं नळी सोडून पोटात जेवण द्यावं लागतं. जर तो हलू शकत नाही तर त्याला व्यायाम लागतो, त्याला जखम होऊ नये यासाठी केअर लागते. ह्या सगळ्या अँसिलरी ट्रीटमेंट. मेन ट्रीटमेंट आहे IVIG किंवा प्लाझ्मा एक्सचेंज. IVIGचा कोर्स 5 दिवस चालतो, प्लाझ्मा एक्सचेंज 1 दिवसाआड केलं जातं. ग्रेट. आणि त्यासोबत मग या आजाराचा शरीरावर काही दुर्गामी परिणाम होतो का? नाही, जर याच्यातलं क्युअर रेट बघितलं आपण तर क्युअर रेट ऑलमोस्ट म्हणजे 90 ते 95% लोक हळूहळू क्युअर होत जातात. मी जसं म्हटलं फल्मिनंट जीबीएस म्हणजे मधल्या काळामध्ये मागच्या वर्षी काही असे फल्मिनंट जीबीएस आले की ज्याच्यामध्ये त्यांची ताकद एका दिवसातच. नॉर्मली हे जे मी कोर्स म्हणतो हे 5-6 दिवस चालतं, म्हणजे आधी पाय मग हात हे स्लोली वाढतं. पण त्यामध्ये ते एका दिवसामध्ये दोन्ही हात पाय बंद झाले, गिळ्याचा त्रास झाला, लगेच 12 तास 24 तासामध्ये व्हेंटिलेटरवर आले. अशा पेशंटला रिकव्हर व्हायला वेळ लागतं. हे बघा, ह्याच्यामध्ये ट्रीटमेंट जसं मी तुम्हाला म्हटलं सपोर्टिव्ह आहे. तुम्ही श्वास घेत नाहीये, व्हेंटिलेटर श्वास देतोय, ह्याचा अर्थ तुम्हाला व्हेंटिलेटर दुरुस्त करत नाहीये. व्हेंटिलेटर फक्त त्याचं काम करतोय श्वास द्यायचा. श्वास तुम्हाला स्वतःला घेता यावा लागेल, तेव्हा व्हेंटिलेटर हळूहळू कमी होतो. पण बऱ्याच जणांना असे जे फल्मिनंट जीबीएस जे केसेस होते त्यांना महिना, दीड महिना व्हेंटिलेटर लागला. आणि हे 1-1.5 महिना व्हेंटिलेटर लागल्यामुळे काय झालं की त्याचे दुर्गामी परिणाम म्हणजे जास्त दिवस व्हेंटिलेटरवर राहणे, त्याच्यामुळे येणारं नैराश्य, त्याच्यामुळे येणारे पायाचे किंवा हाताचे सूज, त्याच्यामुळे होणारे कॉन्ट्रॅक्चर, हे काही अॅक्यूट परिणाम. क्रॉनिकमध्ये बऱ्याच जणांना फुट ड्रॉप म्हणजे पायाची ताकद कमी असल्यामुळे चालताना त्रास राहणे, किंवा काही जणांना हे ट्रॅकिओस्टॉमी केलेली असते इथे, ट्रॅकिओस्टॉमीचं तिथे काही केलॉड तयार होणे, किंवा काही जणांना त्याच्यानंतर ट्रेमर्स म्हणजे हातापायाचे थरकाप किंवा मुंग्या हे दूरगामी पर्यंत राहणे, हे त्याचे दूरगामी परिणाम असतात. पण 90% ते 95% म्हणजे खूप मोठा प्रपोर्शन आहे जे बरे होतात. काही जण असे आहेत, जेव्हा मी रेसिडेन्सीला होतो म्हणजे मी सायन हॉस्पिटल मुंबईला मी MD मेडिसिन केलंय, आणि त्यावेळेला असं एक होता की जेव्हा मी फर्स्ट इयर मध्ये असताना जीबीएसचा आजार एक व्हेंटिलेटरवर होता पेशंट तिथल्या MIC मध्ये, आणि मी थर्ड इयर असताना तो म्हणजे 1 वर्ष तो व्हेंटिलेटरवर होता साधारण, आणि थर्ड इयर मध्ये मी जेव्हा गेलो तेव्हा तो खालून वरती मला सेकंड फ्लोअरला चढत भेटायला आला. तर थोडक्यात बरेच पेशंट चांगले होतात, आणि हळूहळू याला वेळ द्यावा लागतं आणि समुपदेशन खूप करावं लागतं. ऑल राईट. आणि त्यासोबत मग हा आजार न होऊ याच्यासाठी आपण काही काळजी घेऊ शकतो का? आता कसं आहे की मेनली काही इन्फेक्शन असे आहेत जे तुम्ही टाळू शकत नाही, पण मेनली आता जो पुण्याची जी साथ झाली होती ती अनकुक फूड मध्ये झाली होती, तर फूड रॉ फूड मध्ये झाली होती. थोडंसं बाहेरचं खाणं, आपण जसं म्हणतो की बाहेरचं खाणं टाळावं, पण हायजेनिक फूड जर आपण खाल्लं तर त्याच्याने इन्फेक्शनचे चान्सेस कमी होतात. जसं हे मेनली डायरियामुळे होत आहे, तर अनकुक स्टेल फूड म्हणजे जुनं फूड ठेवलं असेल आणि त्याच्यानंतर जर इन्फेक्शन झालं तर त्याला प्रतिकारशक्ती बनते. आता काही व्हायरल इलनेस आहे जे तुम्ही टाळू शकत नाही, काही ठिकाणी हे पण म्हणजे थोडक्यात स्वच्छता ठेवणे, खाण्यापिण्याचं वेळ नियोजन ठेवणे, काही एक्सरसाइज ठेवणे, आणि शक्यतो बाहेरचं खाताना हायजेनिक प्लेस आहे बघून आणि हायजीन मेंटेन करून आणि कुक फूड खाणे, तर त्याच्याने थोडेसे याचे चान्सेस कमी असतात. ओके. आणि सर एक लास्ट मेसेज फॉर आवर लिसनर्स. येस, मला असं वाटतं की
आतापर्यंत जेवढे मागच्या 12 वर्षामध्ये बरेचसे जीबीएसचे पेशंट मी बघितले, साधारण 90 ते 95% जसं मॅडमला म्हणलं ते बरे झाले. आणि एक पेशंट जेव्हा जीबीएसचा बरेच दिवस आजारी असतो त्याला बऱ्याच गोष्टी लागत असतात. म्हणजे त्याला वाटत असते की माझे हात पाय हलत नाही. म्हणजे आपण जर स्वतःला त्या अवस्थेमध्ये विचार केला की यार माझे हात नाही हलत आहे, पाय नाही हलत आहे आणि मी कॉन्शियस असताना मी व्हेंटिलेटरवर असतो. जेव्हा पेशंट अनकॉन्शियस व्हेंटिलेटरवर असतो तेव्हा त्याला खूप भीती नसते, पण जेव्हा कॉन्शियस पेशंट व्हेंटिलेटरवर असतो तर त्याला समोर सगळं त्याचं चित्र, पुढची भीती, ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्यावेळेला समुपदेशन खूप गरजेचं असतं. ह्याच्यातले जे 90-95 म्हणलो त्याच्यातले 75% इतके चांगले मित्र झाले ते आता आमच्या वाढदिवसाला, त्यांच्या वाढदिवसाला आम्ही सगळे सोबत असतो. कारण हे दीर्घकाळ आपल्या सोबत असतात आणि एक फॅमिली बॉन्डिंग, फॅमिली रिलेशन आमचं बनून जातं. तर थोडक्यात असं मला लिस्नर्सला आहे की जे कोणी आहेत, आणि बरेचदा आम्ही काय करतो की जे जीबीएसचे पेशंट एखादा आजारी असेल तर त्याला समुपदेशनला दुसऱ्या जीबीएसच्या पेशंटला बोलवतो. कारण तो त्या फेजमध्ये गेलेला असतात, तो इतका कॉन्फिडन्स देतो त्या पेशंटला की बघ मला सुद्धा असंच होतं आणि मी आता इतका चांगला झालोय, तू सुद्धा चांगला होशील. तर ह्या समुपदेशनची खूप गरज आहे. आत्ताही माझ्याकडे एक पेशंट ऍडमिट आहे आणि तो खूप म्हणजे नैराश्यामध्ये असतो, सतत त्याचा भाऊ रात्रभर जागा असतो. तर ते खूप परेशानीमध्ये असतात. त्यांना जर आपण धीर दिलं तर ते बरे होऊ शकतात. दुसरं, लोकांना फार गैरसमज असतात की आपण यार ते IVIG आणि प्लाझ्माचे एवढे कॉस्टली इंजेक्शन दिले तर पेशंटला बरा व्हायला पाहिजे होता. पण हा मूळ आजारच काय की तुम्ही प्लाझ्मा द्या किंवा IVIG द्या, त्याच्या कोर्सनुसार तो वाढू शकतो. तर त्यामुळे हे इंजेक्शनचं फेल्युअर किंवा प्लाझ्माचं फेल्युअर नाही म्हणणार आपण, ह्या पेशंटचा आजारचं स्वरूप म्हणणार. सेकंड, थर्ड थिंग आहे की हळूहळू सेल्फ हेल्प ग्रुप एखादा तयार व्हायला पाहिजे की ज्यांनी असं ओळखावं, आता हे सगळ्यांनी सोबत यावं आणि अशा लोकांना आपण कसं मदत करता येईल यासाठी बघावं, असं मला वाटतं. ऑलराईट, थँक्यू सो मच सर. तुम्ही इकडे आलात आणि आम्हाला इतकी सुंदर इन्फॉर्मेशन दिली, कारण खूप महत्वाची होती या टाइमवर. थँक्स अ लॉट वन्स अगेन. थँक्यू मॅडम, थँक्यू. थँक्यू. अँड स्टेडियम टू एमजी 90.8 FM, साथ है तो बात है.